नमस्कार. ज्ञानेश्वरी ते गीता उपमेच्या ओंजळीतील अर्थ सोमने ह्या मालिकेतील आजची आपली उपमा आहे पाण्यावरील तरंग. गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 11वा, 12वा व 13वा श्लोक आपण आधी बघूया. त्याची पार्श्वभूमी आहे की अर्जुन युद्धामध्ये आपल्या हातून आपलेच गुरु, आपलेच बांधव व जवळचे नातलग मारल्या जातील या कल्पनेने खूपच दुःखी व हताश झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करतायत. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात, विद्वान असतात ते कधीच मृत्यूविषयी शोक करीत नाहीत, कारण त्यांना माहीत असते की खरे तर मी, तू व इथे असलेले सर्व योद्धे भूतकाळात नव्हते असे नाही. म्हणजेच आपण सर्व आपल्या जन्मापूर्वीही आत्म्याच्या रूपात होतोच. तसेच भविष्यात आपण सर्व असणार नाही असेही नाही. आपण भविष्यातही आत्म्याच्या रूपात असणार आहोतच. त्यामुळे हे अर्जुना, जे धैर्यवान असतात ते जन्म व मृत्यूच्या मोहात फसत नाहीत. आता आपण ज्ञानेश्वरीकडे वळूया. ज्ञानेश्वरीमध्ये ह्याच तत्वावरती ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर उपमा योजलेली आहे, जी आपल्याला या दोन ओव्यांमध्ये ओवी क्रमांक 106 व 107 मध्ये सापडते. ज्ञानेश्वर म्हणतात, जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके म्हणोये तेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले, तरी आता काय निमाले विचारी पा. जसे वाऱ्यामुळे पाणी हलले आणि मग तरंग उठले, तर तिथे काय कुणी जन्माला आले? तसेच वारा शांत झाला आणि पाणी निश्चल झाले, तर तिथे काय कुणाचा मृत्यू झाला? अगदी तसेच आत्मा शरीर धारण करतो तेव्हा आपण म्हणतो जन्म झाला, आणि आत्म्याने शरीर सोडले की आपण म्हणतो मृत्यू झाला. पण पाणी आहे तिथेच आहे. तसेच आत्मा अमर आहे. म्हणून हे अर्जुना, मृत्यूविषयी शोक करू नये. संत ज्ञानेश्वरांनी जन्म आणि मृत्यू याला पाण्यावरील तरंगांची अतिशय सुंदर व अचूक उपमा दिली आहे. अशाच ज्ञानेश्वरीतील सुंदर सुंदर उपमांच्या द्वारे आपण गीतेतील तत्वे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.